रसिक हो नमस्कार. मी आज आपल्यासमोर प्रिया विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या मॉडेलिंग आणि मी या लेखाचे सादरीकरण करणार आहे. जर आवडले तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक जरूर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. मॉडेलिंग आणि मी, प्रिया तेंडुलकर. हे दोन शब्द एकमेकांजवळ ठेवताना आजही मला हसू येतं. आणि मी मॉडेलिंग लहानपणी मासिक हातात घ्यायला लागले त्या वयापासून मासिकांच्या पानापानावर छापलेली रंगीत नीटनेटक्या कपड्यातल्या साजिऱ्या बायकांची चित्र तासनतास पाहायची हौस इतर मुलामुलींप्रमाणे मलाही होती. रस्त्यावरून चालताना कडेने लावलेल्या मोठाल्या उंच बोर्डावरल्या बायका मान दुखेपर्यंत वळून वळून पाहत असे. त्या वयात ती चित्र फारच सजीव, बोलकी वाटे. इतक्या उंचावर रात्रभर एकटं बसून राहायची यांना भीती कशी वाटत नाही? काही वर्षांनी असं लक्षात आलं की या बायका मासिकांच्या पानावर, रस्त्यावरल्या बोर्डावर एकट्याच नसतात. त्यांच्या साथीला वेगवेगळी उत्पादनं असतात. कधी टॅल्कम पावडर तर कधी विजेची उपकरणं. मग त्या बायकांना माझ्या दृष्टीने अधिक संदर्भ आला. टॅल्कम पावडरच्या जाहिरातीतील बाई कशी टवटवीत, तजेलदार दिसे. विशिष्ट धुलाईच्या साबणाने बादलीभर कपडे धुतलेली बाई अजिबात न थकलेली, उलट आपले कपडे स्वच्छ आणि चमकदार धुतले गेल्यामुळे गर्वाने आणि आनंदाने फुलून आलेली असे. आपल्या आईने ही धुलाईची पावडर विकत आणली तर आपले कपडे धुणारी मोलकरीणही कळकट्ट आणि थकलेली न दिसता त्या बाईंसारखी दिसेल असा विचार मनात येई. मग एका वयात मी त्या बायकांनी इतकी भारावून गेले की त्यांचं अनुकरण करू लागले. लक्सच्या जाहिरातीतल्या फोटोत शाळेला जाणारी मुलगी लांब केसांच्या 2 वेण्या वर बांधून हातात पुस्तक घेऊन हसत हसत उभी असे. म्हणून मग मीही माझ्या वेण्या रिबिनीचे बो लावून वर बांधत असे. दप्तरांऐवजी पुस्तकं हातात घेऊन शाळेला जात असे. सतत तिच्यासारखं हसत राहायचा प्रयत्नही मी करून पाहिला होता, पण तो मला जमला नाही. कुठल्याही शूटिंगच्या जाहिरातीतील जरीच्या कपड्यातील घुंगट ओढलेल्या नवरीला पाहून मीही माझ्या लग्नात असले कपडे घालून नटायचं मनोमन ठरवलं होतं. शाळेत बाईंनी माझी आई या विषयावर चित्र काढायला सांगितलं तेव्हा मी माझी आई म्हणून फिल्म पावडरच्या डब्यावरील बाईचं चित्र काढून नेलं होतं. या जाहिरातीतील स्त्रिया खूप सुंदर, श्रीमंत, आपल्या जगाहून खूप दूरच्या पऱ्या किंवा राजकन्यांसारख्या भासत. त्यांचं अनुकरण करण्याची, त्यांच्यासारखं दिसायची इच्छा होई. पण असंही वाटे की हे शक्य नाही, आपण फारच सामान्य आहोत. तर असं वाटण्याच्या वयात मी असताना मला एका शिवण यंत्राच्या जाहिरातीतील काम करायची इच्छा श्री विकास देसाई यांनी व्यक्त केली. श्रीमती दुर्गा खोटे यांच्या फिल्म कंपनीसाठी ती जाहिरात करायची होती. बाबा म्हणाले, करून पहा. आणि इथून माझ्या मॉडेलिंगला सुरुवात झाली. श्रीमती दुर्गा खोटे यांच्या ब्रिटिश सुनेबरोबर कुलाब्याच्या आलिशान दुकानातून कपड्यांची खरेदी करताना वांद्र्याला एका प्रसिद्ध शिंपिणीसमोर उभं राहून कपड्यांची मापं देताना मला विलक्षण अवघडल्यासारखं लाजिरवाणं वाटत राहिलं. मिळेल त्या आरशात तोंड पाहत मी माझा चेहरा जाहिरातीतल्या गुटगुटीत गुलाबी मुलींसारखा तर झाला नाहीये ना याची खात्री करून घेत असे. त्यात दिसणारा माझा फिकट सामान्य चेहरा आणि किरकोळ अंगयष्टी पाहून मला वाटत राहिलं, या मंडळींना वेड तर लागलं नाही ना. शाळा बुडून त्या जाहिरातीच्या चित्रीकरणाला मी गेले. बरोबर आई होती. मी मशीनवर बसून शिवते आहे आणि माझी आई झालेली बाई, ती बाई म्हणजे मुलगीच वाटत होती, माझं कौतुक करते आहे. मग ती शिवते आहे आणि मी तिचं कौतुक करते आहे. ती मला मशीनवर तिने शिवलेला नवा ड्रेस, हा खरा तर ड्रेस पारशी शिंपिणीने शिवलेला होता, घालून माझं कौतुक करते आहे. असं काहीतरी श्री विकास देसाई आणि अरुणा देसाई यांनी माझ्याकडून करवूनच घेतलं असं असावं, कारण मी काय करते याचं मला भान अजिबातच नव्हतं. माझं सगळं लक्ष समोर बसलेल्या, आतापर्यंत फक्त चित्रपटात पाहिलेल्या श्रीमती दुर्गा खोटे यांच्यावर होतं. त्यांचा तो गोरापान तेजस्वी चेहरा, त्यांनी केलेलं माझं कौतुक, त्यांच्या गालावरच्या खळ्या, सगळंच कसं स्वप्नातल्यासारखं वाटत होतं.
या कामाचे मला चक्क 150 रुपये ड्रेस सकट मिळाले. तोपर्यंत मी मिळवलेली बक्षिसं आणि भाऊबीज सोडली तर ही माझी पहिली कमाई होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी हा मॉडेलिंग व्यवसायात शिरण्याचा एक उत्तम मार्ग असावा. मी नोकरी पत्करली तेव्हा मला हे माहीत नव्हतं, पण नोकरीच्या पहिल्या दिवसापासून मला मॉडेलिंग करणार का अशी विचारणा आल्या गेल्यांकडून होऊ लागली. त्यावेळी मी खरोखरच क्लिओपात्रा आहे की काय असा संशय येऊ लागला, कारण इतक्या सगळ्या लोकांना वेळ लागला असणं शक्य नव्हतं. वास्तव काय आहे मला नंतर कळलं. जाहिरात कंपन्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या लहान मोठ्या उत्पादनांच्या जाहिराती करण्यासाठी बऱ्या चेहऱ्यांची आवश्यकता असते. चेहरा जितका नवा तितका तो अधिक उपयोगी, कारण त्या चेहऱ्याने आधी कुठल्या इतर उत्पादनाची जाहिरात केलेली नसते. त्यामुळे तो चेहरा त्यांचे उत्पादन विकताना जाहिरात पाहणाऱ्या ग्राहकाला इतर कुठल्याही उत्पादनाची आठवण करून देत नाही. तर असे नवे चेहरे सतत शोधत राहणं हे जाहिरात कंपन्यात नोकरी करणाऱ्या फोटोग्राफर्स, व्हिज्युअलायझर्स, आर्ट डिरेक्टर्स या मंडळीचं एक मोठं कामच होऊन बसतं. पंचतारांकित हॉटेल्समध्ये या मंडळीची सतत ये-जा असते. त्यामुळे बसल्या जागी जेवता खाता नव्या चेहऱ्यांना मॉडेलिंग करणार का असं विचारलं जातं. माझ्या अगदी सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या दिवसात एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीने मला एका टॅल्कम पावडरच्या जाहिरातीसाठी बोलावलं. दुर्गा खोटे, विकास देसाई, विमला पाटील यांच्या लाडांनी मी थोडी सोकावलेच होते. जरा टिचातच मी त्या कंपनीच्या कचेरीत गेले. जाहिरात कंपनीच्या कचेरीत जाण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. तिथले भगभगीत दिवे, चित्रविचित्र पोशाख केलेली, दाढ्या वाढवलेली माणसं, सिगारेटी ओढणाऱ्या बाया, अशी एका वेगळ्याच थाटात बोलणारी वावरणारी दुनिया पाहून मी चक्रावलेच. वाटलं आल्या पावली पळून जावं, पण गेले नाही. बोलावलेली माणसं माझी वाट पाहतच बसली होती. ही गोष्ट या प्रांतात फारच चांगली असते. तुम्हाला बोलावलेल्या वेळी तुमची वाट पाहत ही मोठी मोठी माणसं बसतात. मग तुम्ही कुणीही का नसेनात, त्या तुमची गरज त्यांना असते, यात ते लफवाछपी करत नाहीत. तर या माणसांच्यात एक बाई होती. ती मला म्हणाली, मला अशी जाहिरात करायची आहे, तर मला अशा साड्या हव्या. मी म्हणाले, बरं मग. तर ती म्हणाली, मग काही नाही, त्या तू आण. हे मला नवीन होतं. आजपर्यंत केलेल्या मॉडेलिंगसाठी त्या मंडळींनी कपडे आणले होते. विमला पाटील हॉल्टर नेकने त्यांना हवे असलेले ब्लाउजेस घेऊन आल्या होत्या. आता हिच्यासाठी साड्या आणायच्या म्हणजे आईकडे मागाव्या लागणार. मी विचारलं, कशा साड्या हव्या? तर ती म्हणाली, हलक्या रंगाच्या, नाजूक नक्षीच्या, पेस्टल शेड्स अँड सॉफ्ट्स, डेलिकेट डिझाईन्स. ती इतक्यांदा इतके हातवारे करीत म्हणाली की काय बिशात होती माझी त्यात काही गडबड करायची. झालं, मी त्या कचेरीतून बाहेर पडल्यापासून सॉफ्ट, पेस्टल शेड्सच्या, डेलिकेट डिझाईन्सच्या साड्या शोधण्याचा चंगच बांधला. आईचं कपाट पालतं घातलं, शेजारणीचं उलटं सुलटं केलं. सख्ख्या मित्रांच्या, चेंबूरच्या सख्ख्या चुलत वहिनीच्या कपाटांपर्यंत माझी ही मोहीम जाऊन आली. त्या दिवशी न जेवता रात्री बराच वेळ जागून मी त्या साड्या जमवल्या, इस्त्री केल्या, मोठ्या बॅगेत भरल्या आणि दुसऱ्या दिवशी लोकल बस करीत धक्के खात हेलपाटत त्या भल्या थोरल्या बॅगेसकट एकदाची ठरल्यावेळी त्या जाहिरात कंपनीच्या कचेरीत जाऊन पोचले. फोटोग्राफर्स वगैरे वगैरे 5-6 माणसं जमवून ती बाई बसली होती. मी एक एक साडी काढून त्याच्यासमोर ठेवत गेले आणि ती मी ठेवलेली साडी नो नॉट ॲट ऑल करत भिरकावत राहिली. माझ्या पुतळीतून सगळ्या साड्या बाहेर आल्या तरी तिचं नाही चालूच. मी म्हणाले, संपल्या. तर त्यावरती उठून कर्कश आवाजात म्हणाली, व्हॉट द हेल, आय आस्क्ड यू टू गेट पेस्टल कलर साडीज विथ सॉफ्ट डेलिकेट डिझाईन्स, आणि तू हे काय जमवून घेऊन आलीस? व्हॉट इज दिस? ती पुन्हा माझ्या साड्या उचलून भिरकवायला लागली. एवढ्या मेहनतीने न जेवता चर्चगेट ते विलेपार्ले ते चेंबूर ते पुन्हा विलेपार्ले फिरून रात्रभर इस्त्री केलेल्या लोकांच्या उसण्या आणलेल्या त्या साड्या जमिनीवर कोचावर बापुडवाण्या होऊन पडताना पाहून मला रडूच यायला लागलं. तुला साधे रंग कळत नाहीत? ती बाई किंचाळत होती. कशी कोणास ठाऊक, पण एक विलक्षण तिडीक माझ्या मस्तकात उठल्याची आठवण अजून माझ्या लक्षात आहे.
कोण समजते ही बया स्वतःला? मला काय दुसरा कामधंदा नाही की भीक लागली असे हिच्याकडून किंचळून घ्यायला. मी तारा उठले आणि साड्या गोळा करत तिला म्हणाले, द हेल विथ यू अँड युअर ॲड. तुझ्या डोक्यात बसलेल्या हलक्या रंगाच्या नाजूक नक्षीच्या साड्या गावभर शोधण्यापेक्षा बरे धंदे माझ्यापाशी आहेत. मला नाही करायची तुझी जाहिरात, थँक्यू. आणि न सावरणारी बॅग उचलून सरळ त्या कचेरी बाहेर आले. टॅक्सी थांबवली आणि झोकात त्यात बसून रडत रडत पार्ल्याला आले. माझ्या नोकरीमुळे टॅक्सीची ही चुकार चेन मला परवडण्यासारखी होती. मिळवायला लागल्यापासून अपमान झाला, चीड झाली की टॅक्सीत बसून घरी येणं हा माझा शिरस्ता झाला होता. माझ्या पहिल्या टेलिव्हिजनच्या मोठ्या जाहिरातीचा हा असा फटका वाजल्याचं घरी सांगून होत असतानाच दारात त्या जाहिरात कंपनीचा फोटोग्राफर उभा राहिला. ती अशीच आहे, तू मनावर घेऊ नकोस. उद्या शूटिंग करायचं आहे, तू अशी निघून जाशील असं तिला वाटलं नव्हतं. आता ती काळजीत आहे म्हणून मी आलोय. मला साड्या दाखव, मी निवडतो. तिला यातलं काही सांगू नकोस असं तो म्हणाला. पण त्याने त्या ढीगभर साड्यातल्या काही साड्या निवडल्या आणि घरी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी शूटिंगच्या वेळेला त्याने तिला त्या साड्या दाखवल्या तर ती ओ एक्साइटिंग, दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय वॉट करत किंचाळत राहिली. साड्या कालच्याच होत्या, फक्त आज त्या फोटोग्राफरने स्वतः आणल्या म्हणून सांगितलं होतं. मग तिने मला सॉरी डार्लिंग म्हटलं आणि आम्ही दिवसभर सुखाने शूटिंग केलं. ती जाहिरात टीव्हीवर आली तेव्हा कळलं की ती जाहिरात ब्लॅक अँड व्हाईट होती. या आणि अशा सारख्या अनुभवातून मी हळूहळू शहाणी होत गेले. जाहिरात कंपनी आणि त्यातील माणसं याबद्दल शिकत गेले. काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या. या क्षेत्रातल्या लोकांना, विशेषतः बायकांना स्वतःला नक्की काय हवं आहे हे बहुधा माहीत नसतं. माहीत असेलच तर ते नेमकं सांगता येत नाही. त्यामुळे त्या कायम खूप हातवारे करून शब्दांचं भलं मोठं जाळं विणत अस्पष्ट, अंधुक असं काहीसं बोलतात. ऐकणाऱ्याला वाटतं बहुधा आपल्याला समजलं, पण ते तसं नसतं आणि मग अनेक घोळ होतात. यावर उपाय म्हणजे आपल्याकडे जे असेल ते सारं बॅगा भरून घेऊन जावं. गळ्यातला चांदीचा मोठा चोकर असं 8 दिवसापासून म्हणणारी बाई तुमच्याजवळची नाजूक सोन्याची साखळी पाहिल्यावर म्हणते, मला हेच हवं होतं. आणि परदेशी पद्धतीच्या कपड्यांची जाहिरात करायची असल्यास तुमच्या अंगभोवती एखादी साडी लपेटून एखादा म्हणतो, वाव लेट्स शूट. माझ्या उमेदवारीच्या दिवसात जाहिरात कंपनीच्या माणसांना, फोटोग्राफर्सना माझ्या चेहऱ्यात असंख्य उणिवा जाणवत. तुझ्या चेहऱ्याला अँगल्सच खूप आहेत, तुझ्या ओठाला कमानच नाही, तुझी मान फारच उंच आहे, इत्यादी उद्गार आला गेला सहज काढी. एकाने तर चक्क मला नाक सरळ करून घेण्यासाठी एका सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जनचा फोन आणि पत्ताही दिला होता. मी एखादी खुर्ची किंवा फ्लॉवर पॉट असल्यासारखे माझ्या चेहऱ्यावरून आमच्या लोकांनी काढलेले उद्गार ऐकून मला विलक्षण चिड येई. वाटे माझ्या चेहऱ्यात इतक्या चुका आहे तर मला का घेतात मॉडेल म्हणून. मी काही मेनका किंवा उर्वशी नाही हे माझा घरचा आरसाही मला सांगत होता. पण मॉडेलिंगसाठी निवड करायची आणि मग कॅमेऱ्यासमोर उभं करून माझ्या एकूण सगळ्या चुकांची यादी वाचायची हा प्रकार कठीणच होता. त्या प्लॅस्टिक सर्जनवाल्या फोटोग्राफरला तर मी त्याची माझ्या मागची कटकट संपवण्यासाठी एकदा भर सेशनमध्ये म्हणाले होते, माझ्या नाकाने मला श्वास घेता येतो एवढं मला पुरे आहे. ते अशक्य झालं तर मी डॉक्टरकडे जाईन. तुला जर माझ्या वाकड्या नाकाचा एवढा त्रास होतो आहे तर माझा आणि तुझाही वेळ कशासाठी फुकट घालवतोस. गुड बाय. आणि मी सरळ घरी निघून आले होते. तरी सगळी माणसं रजनीनंतर बिचारी माझा चेहरा कसा बोलका आहे, माझं नाक कसं सरळ आहे असले उद्गार अर्थातच माझ्यासमोर काढत. पूर्वी आश्चर्याचा एक भाव चेहऱ्यावर दाखवण्यासाठी या फोटोग्राफरने मला दिवसभर भुवया ताणून, डोळे विस्पारून, चेहरा दुखेपर्यंत जीव नकोसा केला होता. त्यात फोटोग्राफरने 10 रोल्सचं एक सेशन माझ्या शूटिंगच्या लंच टाईममध्ये सुपर, एक्सलंट असले उद्गार काढत अर्ध्या तासात संपवलं होतं. लोकांच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टीत झालेला बदल अनुभवणं हे एकाच वेळी गमतीचं आणि त्रासाचंही आहे. मला अचानक शिंग किंवा सेपूट फुटल्यासारखं ही एकदा विचित्र वागलेली माणसं माझ्याशी वागत तेव्हा मला अवघडल्यासारखं होई. हसू लपवणं कठीण जाई. त्या काळात जाहिरात मिळवणं हाच हेतू महत्वाचा असे. फोटोमध्ये घालायला लागणारे कपडे ही एकच गोष्ट मी तपासून पाहत असे.
मी जाहिरात करणारा असलेल्या उत्पादनाचा बरे वाईटपणा तपासून पाहायची अक्कल आणि हिंमत त्यावेळी माझ्यापाशी नव्हती. हे जितकं खरं आहे तितकंच असंही मी प्रामाणिकपणे म्हणू शकते की रजनीनंतर केलेली प्रत्येक जाहिरात ही मी त्या उत्पादनाच्या गुणावगुणांना माझ्या पद्धतीनं तपासून पाहिल्यानंतरच केली. याला कारणं दोन होती. एकतर त्या काळात माझ्याकडे वाहत आलेल्या जाहिरातींच्या पुराला आटोक्यात आणणं हे या पद्धतीने मला शक्य होतं, आणि दुसरं म्हणजे ही मंडळी त्यांच्या उत्पादनावर माझा नाही तर रजनीचा शिक्का घेण्यास उत्सुक होती. समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या रजनीने एखाद्या कमी दर्जाच्या उत्पादनाचा प्रसार करणं याचा परिणाम मात्र सरळ माझ्यावर होणार होता. सुरुवातीला तो तसा झालाही. माझ्या जुन्या जाहिरातीतील उत्पादनाबद्दलच्या शंका आणि तक्रारी मंडळी सरळ मला पत्र लिहून अथवा चक्क फोन करून माझ्याकडे आणू लागले. जाहिरात करीत असलेल्या उत्पादनाच्या बरे वाईटपणाला मी जबाबदार आहे आणि त्या बाबतीत मला समाजात उत्तरं द्यावी लागतात हे लक्षात आलं. तेव्हापासून या क्षेत्राबद्दल माझा पोटार्थी आणि हलगर्जीचा दृष्टिकोन साहजिकच बदलला. पण हे फार नंतर घडलं. तोपर्यंत मी माझं पोट भरण्यासाठी माझ्यासारख्याच अनेक ग्राहकांची फसवणूक केलीच. फार वर्षापूर्वी मी धुराईच्या साबणाची जाहिरात करीत असताना माझ्या तोंडी वाक्य होतं, आणि फेसही भरपूर येतो. एका आलिशान बाथरूममध्ये बसून मी कपडे धुत होते आणि त्या साबणाचा काही केल्या फेस येईना. मग दुसऱ्या एका प्रसिद्ध प्रतिस्पर्धी धुलाईच्या साबणाचा भरपूर फेस काढून तो शॉट घेतला गेला. एकदा बोटांना चिटकवण्याच्या लांबसडक खोट्या नखांच्या जाहिरातीसाठी त्याच प्रकारची प्रसिद्ध विलायती नखं माझ्या बोटांना चिटकून फोटो घेण्यात आले होते. कारण मी जाहिरात करीत असलेल्या भारतीय कंपनीची नखं बोटांना व्यवस्थित चिटकत नव्हती. कमी किमतीच्या चहाच्या पावडरच्या जाहिरातीसाठी याच एका प्रतिस्पर्धी पावडरचा चहा कपात ओतून मी तो पीत आहे असे शॉट्स घेण्यात आले. कारण त्या कमी किमतीच्या चहाला सुंदर बदामी रंग काही केला येईना आणि माझ्या तोंडी त्या अर्थाचे संवाद होते. तेव्हा तो रंग चित्रपटात दिसणं आवश्यक होतं. अशी फसवणूक करताना तेव्हाही त्रास होई. पण एकदा व्यवसाय म्हणून हा मार्ग पत्करल्यावर माझा नैलाज होता. शिवाय असे प्रकार इतक्या सवयीने आणि सहजतेने या धंद्यात केले जात की मी ते करणार नाही असं म्हणणं हास्यास्पद ठरलं असतं. तशी हिंमतही त्यावेळी माझ्यात नव्हती. मी केले नसते तर दुसरे कोणीतरी केलेच असते. तेव्हा हाती आलेला पैसा का सोडा असंही मला नेहमी वाटे. आता मात्र या बाबतीत मी शक्य तेवढी जागरूक असते. केवळ तत्व म्हणून नाही तर आता अशा गोष्टींचा एक मनस्वी कंटाळा आणि चिडही येऊ लागली आहे. स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये काम करणाऱ्या आदर्श गृहिणीची भूमिका एखाद्या चित्रपटात करताना मनात येतं की आदर्श गृहिणी अशा पद्धतीने राबताना इतकी नीटनेटकी कशी दिसू शकेल. आदर्श गृहिणीला लांबलचक रंगीत निमुळत्या नखांचा शौक कसा परवडेल. भाजी चिरताना कपडे धुताना काही सेंटीमीटर वाढलेली नखही झटक्यात तुटतात, केस विस्कटतात, घाम येतो, कपडे खराब होतात आणि सुंदर दिसणं केवळ अशक्य होऊन जातं. धुलाईच्या साबणाच्या जाहिरातीतील बाईला एखादा अलिखित नियम असल्याप्रमाणे हमखास निळ्या किनारीची पांढरी साडी नेसवली जाते. घरकामाच्या धवडग्यात किती गृहिणींना पांढऱ्या साडीची चैन परवडू शकते. किती मध्यमवर्गीय गृहिणी आज स्वतःच्या हाताने कपडे धुतात. धुलाईच्या साबणाच्या एखाद्या जाहिरातीतील गृहिणींऐवजी मोलकरीण आणि तिच्या कपडे धुण्यावर असंतुष्ट असलेली गृहिणी दाखवली आणि मग ओघाने दोष मोलकरणीचा नाही तर धुलाईच्या पावडरचा आहे असं दाखवलं तर तो जाहिरातपट वेगळा आणि अधिक वास्तववादी होऊ शकणार नाही का. कनिष्ठ मध्यम वर्गीयांसाठी खास बनवलेल्या उत्पादनाच्या जाहिरातीत आलिशान घर, सजलेल्या नाजूक बायका दाखवण्याऐवजी चाळ किंवा झोपडपट्टी दाखवली आणि खास कनिष्ठ मध्यमवर्गीय वाटेल अशी काहीशी अव्यवस्थित साधी बाई दाखवली तर ते उत्पादन त्या ग्राहक वर्गाला अधिक आवाक्यातलं आणि आपलं वाटण्यास मदत होणार नाही का. आंघोळीच्या साबणाच्या जाहिरातीतील लाल वेल्वेटच्या कपड्यावर ठेवलेल्या साबणाशेजारी मोत्यांची एक माळ आणि चांदीच्या कपातून ओतलेला पांढरा पातळ पदार्थ दाखवलाच पाहिजे का. पुरुषांच्या शूटिंग शर्टिंग, टाय आणि आफ्टर शेव सारख्या उत्पादनांच्या जाहिरातीतील सुंदर स्त्रियांचा केलेला वापर स्त्रीच्या आजच्या सामाजिक स्थानाबद्दल नक्की काय सूचित करतो. हे आणि असले असंख्य प्रश्न आता डोक्यात वळवळू लागले आहेत. या व्यवसायाने मला माझी पहिली कमाई दिलेली आहे.
मध्यंतरीच्या मोठ्या काळात याच व्यवसायाने मला पैसा, प्रसिद्धी, आत्मविश्वास, शहाणपण असं बरंच काही जमेल तेव्हा कमी अधिक प्रमाणात पण सातत्याने दिलं. एखादा चुकार वाण मुलाला त्याच्या बापाने आयुष्यभर सांभाळून समजून घ्यावं तसं या व्यवसायाचं आणि माझं आजपर्यंत झालं आहे. मी 80 वर्षाची जर्जर म्हातारी होईन तेव्हाही एखाद्या केश तेलाच्या नाही तर पाचकाच्या जाहिरातीत तोंडाचं बोळकं सावरत माझे अनुभवाचे बोल सांगून मी कवळीच्या दातांनी फिसकन खोटी हसेन आणि ती कदाचित माझी शेवटची कमाई असेल असं मला अनेकदा स्पष्ट दिसतं. इतका हा व्यवसायाचा मला आता आधार वाटतो.